मी जेव्हा वारसाबद्दल बोलत होते तेव्हा त्याची फारशी आवश्यकता नाही असं दर्शवत होतास. आणि आता बघ पुन्हा आजोबा होणारच म्हटल्यावर चेहरा कसा खुललाय तो बघ. का तुला माझा आनंद बघवत नाहीये? तेव्हा म्हणजे ना असं काय बोलताय? अगं बघ ना कसं बोचरं बोलतीये ती. बरं पण ताई तुझं बोलणं मला आज लागणार नाही. चला आपण श्रावणीचं अभिनंदन करूया. चला. पद्मनाभ, तू आणि श्रावणीने मला इतकी गोड बातमी दिली आहे ना की आता या घरात स्थान असणार आहे ते फक्त सौख्याला. फक्त आता याला कुणाची नजर लागणार नाही एवढी खबरदारी घ्यायला हवी. अहो मी ना श्रावणूला भेटून येते. तिचं अभिनंदन करायचंय मला. ए तू कुठे निघालीस? मी काय बोलते ते ऐकलं नाहीस का तू? किती निर्ढावलेली आहेस ग. तू श्रावणी जवळ जायचं नाहीस. तुझी सावली सुद्धा तिच्यावर पडता कामा नाही. खबरदार तिच्याकडे जाशील तर मी सांगते ते सरळ काना आड करून चालली आपली श्रावणीला भेटायला. कार्तिकी, तू प्लीज आत्याच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. अगं तुझ्यामुळे आजपर्यंत कुठलीही वाईट गोष्ट या घरात घडलेली नाहीये आणि इनफॅक्ट घडणारी नाही, मला कॉन्फिडन्स आहे. खरं तर तुझ्या इतकं या घरासाठी कोणीही नाही करू शकणार आणि इनफॅक्ट तुझ्यामुळेच माझा जीव वाचलाय. प्लीज बोलून दाखवू नका ना काही. आणि मी ठीक आहे. मला फक्त श्रावणूला भेटून कडकडून मिठी मारायची होती. तिचं अभिनंदन करायचं होतं. अहो तुम्ही का अस्वस्थ? तुम्हाला आनंद नाही झाला? खरं तर आनंद झालाय पण कार्तिकी, माझ्यात आणि श्रावणीमध्ये तो पती पत्नीच्या जवळकीचा तो क्षणच नाही आला. मग श्रावणी प्रेग्नंट कशी असू शकते? काल तुम्ही खूप वेगळे वाटलात. आय एम व्हेरी सॉरी श्रावणी. काल काल ऍक्च्युली जे नाही घडायला पाहिजे ते घडलं. म्हणजे त्या रात्री माझ्यात आणि श्रावणीमध्ये. अभिनंदन श्रावणी, अभिनंदन. आमच्या वारसाच्या आगमनाची बातमी द्यायला मुहूर्त छान निवडलास तू. श्रावणी, अगं तू आम्हाला इतकी छान बातमी दिलीस ना की आपल्या घरावर जे दुःखाचं मळप दाटलं होतं ना ते दूर होऊन स्वच्छ सोनेरी ऊन पडल्यासारखं वाटतंय. श्रावणी बघितलंस तुझी सासू कशी अलंकारी बोलायला लागलेली आहे. मला असं काही बोलता येणार नाही पण ती जे काही बोलली ना त्याचा अर्थ सांगू म्हणजे ती आता खूप खूप आनंदात आहे. सौदामिनी, पद्मनाभच्या वेळेला तू प्रेग्नेंट होतीस त्यावेळेचे दिवस आठवतात तुला? श्रावणी समोर काय बोलताय? ओ ओके ओके ठीक आहे ठीक. पण श्रावणी मनापासून अभिनंदन. आता असं वाकायचं नाही. काय अशा प्रसंगात असंच बोलतात ना. तू आता सासूबाईंच्या ताब्यात आहेस. कुठलीही हालचाल करायची असली की त्यांची परमिशन घ्यायची. ओके? अगदी बरोबर बोललात तुम्ही. काय सासू ससऱ्यांकडून कौतुक करून घेण्यात अगदी मग्न झाली आहे. अभिनंदन बेटा, अभिनंदन. आजची तुझी गोड बातमी ऐकून माझे कान अगदी तृप्त झाले. काय ग श्रावणी, कसले विचारत आहेस? काही टेन्शन आहे का? आई होणार आहे ना
एका वेगळ्याच विश्वात दंग झाली आहे ही. श्रावणी, बाळंतपणाची धास्ती वाटते का ग? नाही, तसं काही नाही. हे बघ, आता काळजी बिळजी काही करायची नाही. आता तू फक्त एका जागी बसायचं आणि ऑर्डर सोडायच्या. जे मागशील ते तुझ्यापाशी हजर होईल. काय हवं ते माग. हो, म्हणजे अगदी आम्हाला देखील काही पाहिजे असेल ना तर आम्ही श्रावणीला सांगायचं, म्हणजे 100% मिळणार. बरोबर ना? अगदी बरोबर. बरोबर. चला चला, हिला आराम करू दे जरा. पुन्हा तुमचा ससेमिरा सुरू होणारच आहे. हे खाल्लंस का, ते प्यायलीस का? चला चला चला. श्रावणीची चोरोटी भरायला हवी आता. त्यासाठीचा शुभ दिवस ठरवायचा आहे ना. हो हो, चल मी सांगते तुला. चल आराम कर ग. किती आनंदात आहेत सगळेजण. सगळ्यांना वाटते की माझ्या पोटात वाढणारं बाळ हे पद्मनाभचं आहे. हे मूल म्हणजे कुलकर्णी घराण्याचा वारस आहे. सगळ्यांना वाटते की मला पद्मनाभपासून दिवस गेले, पण ते समजतात तसं नाहीये. आता कसं सांगू सगळ्यांना की की हे बाळ म्हणजे माझ्यावर झालेल्या बलात्काराचा परिणाम आहे. सावळ्या, हे घर कसं आनंदाने उजळून गेलंय रे. या घराच्या कुलदीपकाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. ज्या आनंदाची मी वाट बघत होते तो दिवस तुम्हाला दाखवलास. सावळ्या, माझी शाणू आई होणार आहे. कुलकर्णी घराण्याला त्यांचा वारस मिळणार आहे. यासाठी तर माझे प्रयत्न चालू होते आणि त्यास तो यश दिलं. माझ्या शाणूच्या पदरात मातृत्वाचं दान टाकलंस. तुझे मानावे तितके आभार कमी आहेत सावळ्या. ही बातमी ऐकून सगळ्यांचे चेहरे कसे फुलले होते. सावळ्या, तुझा असाच आशीर्वाद घरावर असू दे. नील, अरे कशाला लाईट्स लावलेस? असवरी, मी आहे. आत्या, तुम्ही इथे? अहो, मला बोलवलं असतं तर मी आले असते. नाही, हल्ली तुमचे गुडघे दुखतात म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. अगं, आता माझी सगळी दुखणी, माझे सगळे त्रास संपलेत असं समज. आता जर तू मला धावत जायला सांगितलंस ना तरी सुद्धा जाईन मी. का? काय झालंय काय एवढं? अगं, आपली श्रावणी गरोदर आहे. काय? माझा पद्मनाभ बाबा बनणार आहे. या घराण्याचा वारस जन्माला येणार आहे. ग्रेट न्यूज. असावरी, आपल्या सगळ्यांवर फार मोठी जबाबदारी आणि तुझ्यावर एक खूप महत्वाचं काम सोपवायला आले. सांगा ना. मी आणखी कोणावरच विसंबू शकत नाही ग. तूच करू शकशील हे काम. कार्तिकीला श्रावणीपासून दूर ठेवायचं. आत्या, अहो ती श्रावणीची बहीण आहे. अवलक्षण आहे ग. हे बघ, तू श्रावणीची अगदी एखाद्या मोठ्या बहिणीसारखी काळजी घे. तिची इतकी बर्दास्त ठेव की तिला कार्तिकीची आठवण सुद्धा होणार नाही. अगं, आपल्या घराण्याचा कुलदीपक जन्माला येतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही दोघी जणी मिळून मस्त काळजी घेऊ तिची. तुम्ही दोघी कशाला? तू एकटी का नाही? तुला ती कार्तिकी कशाला हवी? या घरात याला निमित्ताला टेकलेलीच असते ती. हे बघ, एक लक्षात ठेव, आता जर ती या घरात दिसली ना तर तिला लगेच हाकलून द्यायची. मी सांगण्याची वाट बघायची नाही. आत्या, तुम्ही कार्तिकीचा रागराग करणं थोडं कमी करा. अहो, तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाहीये ती.
या ए त्याच्या मारे काय करतेस काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं अगं बाई तुम्ही वय अहो तुम्ही होय म्हणजे काय नशीब माझं ते भोसकल्यानंतर मला ओळखलं नाहीस माझं काय खरं नव्हतं आज हा, तुम्ही तरी कसे चोरासारखे येऊन उभं राहिला घाबरले की मी इथनं पुढं मी असाच येणार आहे सवय करून घ्या लय परिस्थिती बेकार झाली आहे राव नील बी गावं आता नील कशाला हवाय तुम्हाला तुम्ही आता त्याच्या फंदात पडू नका बाई या बघा तुम्हाला जी अक्कल दिली आहे की नाही ती स्वयंपाकघरापुरती वापरायची भाजी कशी करायची चटणी कशी करायची अरे आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण मला अक्कल शिकवायची नाही ही अक्कल तुला काय आजपर्यंत आलेली नाही अरे तू म्हणजे माझी बँकच बंद करायला निघाली होतीस जाऊ दे मला सांग तुम्ही दोघी घेत आहे तुमच्या दोघींच्यावर काही शेकलं नाही नव नाही हो नाही अजिबात नाही आणि कसं आहे श्रावणीकडे गोड बातमी आहे ना त्यामुळे घरातली सगळी माणसं खूप खुश आहेत बघा मला कळलं असेल काय सांगाल काय नाही ते बायका बायका काहीतरी बोलतात तसं काय मला कळलं नाही अहो असं काय करताय श्रावणी गरोदर आहे आई तुमचं अभिनंदन मगाशी काही बोलताच नाही आलं खरं तर मला आज शाणूला भेटून तिला मिठी मारायची होती पण तिला लांबूनच बघावं लागलं मनात इतकं काही होतं ना म्हटलं निदान तुमच्याशी तरी बोलावं म्हणून सोपांना सांगून तुम्हाला बोलवून घेतलं तुम्हाला त्रास तर नाही ना झाला अगं नाही ग उलट मीच तुला भेटायला येणार होते तुझं अभिनंदन करायला कार्तिकी आज तुझ्यामुळेच नाही आई ही सावळाची कृपा असं म्हणूया आपण तू कधी कुठलं श्रेय घेतलंयस का आणि काय मिळतं ग तुला त्याच्या बदल्यात एकटीनं राहणं तेच चालत असतं आई आता डोळ्यात फक्त आनंदाश्रू आणायचे आपली इतक्या दिवसांची इच्छा पूर्ण झाली आई तुमच्याकडे एक मागायचं होतं अगं बोल ना माझ्या शाणूची काळजी घ्याल खरं तर हे सगळं मीच करणार होते पण आत्याबाईंनी मला तिला भेटायलाही मनाई केली काही काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करेन तिचं हं? मला माहिती आहे तुम्ही तिला अगदी फुलासारखा जपाल पण मला असं वाटतं मी तिचे सगळे डोळे पुरवावे तिचे सगळे हट्ट पुरवावे तिचे खूप लाड करावे तुम्हाला सांगते आई आम्ही लहान होतो ना तेव्हा मी तिला सतत कडेवर घेऊन फिरायची आऊला काळजी वाटायची तिला पाडलं बिडलं तर कारण तेव्हा मी पण फार मोठी नव्हते ना पण मलाच खूप हौस आता तिचं बाळ कडेवर घेणार मी केव्हा त्या बाळाला हातात घेते असं झालंय मी आई तुम्ही माझी मदत कराल ना तिला काय हवंय नकोय ते तुम्ही मला सांगा मी सगळं बनवून आणेन तू काही चिंता करू नकोस तुला जे काय करायचे ते कर तिच्यासाठी मी तुझ्या सोबत आहे कार्तिकी अगं किती आनंद झालाय तुला जणू काही तूच आई होणार आहेस हो आई या आनंदापुढे ना मी आई होणार नाही याचा विसरच पडलाय मला बरं मी आता निघते नाहीतर आत्याबाईंना कळेल मी इथे आल्याचं जपून जा येते आई अगं कार्तिकी अहो कार्तिकी कार्तिकी अहो या ना काय झालं तुम्ही दोघी हिला घेऊन आत चला मी डॉक्टरांना बोलवतो डॉक्टर साहेब तसं काही विशेष सिरियस नाही ना नाही नाही तर म्हणजे हॉस्पिटलला शिफ्ट करूया
ती वेळ येणार आहेच, पण 9 महिन्यांनी. अभिनंदन अनंतराव, गुड न्यूज आहे. तुम्ही दोघंही आजी आजोबा होणार आहात. कॉंग्रॅट्स. येतो मी. सौदामिनी, काय काय म्हणले डॉक्टर? मी जे ऐकलं तेच तू ऐकलंस? काय म्हणाले मला परत सांग. आपण आजी आजोबा होणार आहोत. कार्तिकी, तू आई होणार आहेस. तुझ्या खुशीतून तुझं बाळ जन्म घेणार आहे. पांडुरंगानं तुझ्या पदरात मातृसुख घातलंय. हे कसं शक्य झालं? या कार्तिकीला दिवस कसे गेले? डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की ती कधीही आई होऊ शकणार नाही. आणि हे काय? पत्रिका तर सांगते की कार्तिकीच्या नशिबात आई होण्याचं भाग्य आहे. आता आपण कार्तिकीची पत्रिका बदलून टाकू आणि अशी पत्रिका बनवून घेऊ ज्यात तिच्या नशिबात आई होण्याचं भाग्य नाहीये असं कळेल. कार्तिकी, आजचा दिवस अविस्मरणीय आहे. अगं, घराण्याला वारस मिळावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करत होतो. त्यानं 2-2 वारस दिलेत. आय एम सो हॅपी, सो हॅपी. मी ही आनंदाची बातमी श्रावणी आणि पद्मनाभला सांगून येते.